हाय फ्रेंड्स, स्टडी हब या यूट्यूब चॅनलवर आज आपली म्हाडाची टेस्ट क्रमांक 9 आहे. याआधी आपल्या टेस्ट 8 झालेले आहेत, त्या तुम्ही पाहून घ्या, सोडवून घ्या तुम्ही त्या टेस्ट 8 टेस्ट. आज आपल्याला नवी टेस्ट घ्यायची आहे. यामध्ये मी इंग्लिशचे काही क्वेश्चन ॲड केलेले आहेत. लेक्चरला सुरुवात करण्याआधी मित्रांनो, लेक्चर आवडलं तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तसेच मित्रांनो, डिस्क्रिप्शनमध्ये मी माझ्या टेलिग्राम चॅनेलची लिंक दिलेली आहे, आपल्या यूट्यूब चॅनेलची स्टडी हब. तर त्या लिंकवर जाऊन तुम्ही ते चॅनेल जॉईन करू शकताय आणि त्या ठिकाणी तुम्हाला झालेल्या लेक्चरच्या सर्व PDF मिळतील आणि मागचे काही जे लेक्चर्स आहेत ते सुद्धा तुम्हाला पाहायला मिळतील. तर चला लेक्चरला पण सुरुवात करूया. पहिला प्रश्न पहा मित्रांनो. पहिला प्रश्न मित्रांनो असा आहे, भारताच्या परराष्ट्र धोरणात पंचशील तत्वे कोणी मांडली होती? तर याचं उत्तर काय येणार मित्रांनो? पर्याय क्रमांक 1 पंडित जवाहरलाल नेहरू. दुसरा प्रश्न पहा. प्रश्न क्रमांक 2 पहा. ग्रामीण भागात शहरी सुखसोयीचे प्रावधान पुढीलपैकी कोणाचे ग्रामीण भारताच्या परिवर्तनाचे स्वप्न होते? म्हणजे जशा शहरात सोयी मिळतात तशा ग्रामीण म्हणजे गावातसुद्धा तशा सोयी मिळाल्या पाहिजेत, असं प्रतिमान किंवा गावाचं परिवर्तन करण्याचा उद्देश कोणाचा होता? तर तो होता डॉक्टर APJ अब्दुल कलाम. पहिले गावांच्या विषयी जर महत्त्वाच्या हे पाहिलं तुम्ही विचार, तर पहिलं गांधीजी येतं आणि त्याच्यानंतर महत्त्वाचं डॉक्टर APJ अब्दुल कलाम. प्रश्न क्रमांक 3 पहा. 2 नेत्यांमध्ये लाहोर वार्तालाप झाला. लाहोरचा जो काही करार आहे तो कोणत्या 2 नेत्यांच्यामध्ये झाला असा प्रश्न आहे. तर याचं उत्तर काय येतं? पर्याय क्रमांक 1 नवाज शरीफ, अटल बिहारी वाजपेयी या दोघांच्यामध्ये हा करार झाला होता. आता प्रश्न क्रमांक 4 पहा. भारतातील कोणत्या एकूण किती राज्यांच्या सीमा पाकिस्तानशी संलग्न आहेत असा प्रश्न आहे. आता भारताचे जे काही साईडचे देश आहेत सीमा लागून, ते किती देश आहेत? 7 देश आहेत. सर्वात जास्त कोणत्या देशाची सीमा लागलेली आहे? बांगलादेश. दुसरा आहे चायना. तिसरा आहे पाकिस्तान. आणि अशा प्रकारे हा 7 जणांचा क्रम आहे. पहिले 3 तुम्ही लक्षात ठेवा, सर्वात जास्त बांगलादेश, त्याच्यानंतर चायना आणि त्याच्यानंतर पाकिस्तान, असा हा क्रम आहे. 7 देश. कोणकोणते 7 देश? पहिला आहे बांगलादेश, आपण क्रमनुसार जाऊया. पहिला आहे पाकिस्तान, त्याच्यानंतर चायना, त्याच्यानंतर भूतानंतर कोणता लागतो? तर तो म्हणजे बांगलादेश, म्यानमार, अफगाणिस्तान. किती झाले बघा? 1 2 3 4 5 6 आणि 7वा कोणता आहे? नेपाळ. अशा प्रकारच्या 7 देशांची सीमा भारताशी लागून आहेत. त्यापैकी पाकिस्तानला किती राज्यांच्या सीमा लागलेल्या आहेत पहा. तर याचं उत्तर 4चं उत्तर येतं 3. 4 राज्यांच्या सीमा पाकिस्तानच्या सीमेशी संलग्न आहेत भारतातील. आता ती 4 राज्य कोणती? पहिलं राज्य आहे गुजरात, दुसरं राज्य आहे राजस्थान, तिसरं राज्य आहे पंजाब, चौथं आहे जम्मू आणि काश्मीर. अशा 4 राज्यांच्या सीमा पाकिस्तानशी संलग्न आहेत. पुढचा पहा. मराठी व्याकरणचा प्रश्न आहे. लिहित आहे हे कोणत्या प्रकारचे क्रियापद आहे? आता जो काही आपला मराठी व्याकरणचा क्रियापद चॅप्टर झाला होता त्यामध्ये हा प्रकार आपण पाहिला होता. तर 5चं उत्तर काय येतं? 4 संयुक्त क्रियापद. आलं लक्षात? लिहित आहे म्हणजे या ठिकाणी काय केलं आहे की लिहित हा तुमचा धातू साधित झाला आणि आहे काय आहे? हा वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द आहे. लिहित आहे, वाचत आहे, अशा प्रकारचे जे काही शब्द असतात त्यांना संयुक्त क्रियापद म्हणतात. सुप्रसिद्ध सालारजंग जे काही संग्रहालय म्युझियम आहे तर ते कोणत्या शहरात आहे? तर 7चं उत्तर काय येतं? 2 हैदराबादमध्ये. ग्रामसेवकाची नेमणूक करण्याचा अधिकार यापैकी कोणास आहे? 7चं उत्तर काय येतं मित्रांनो? 3 येतं. मुख्य कार्यकारी अधिकारी. जे काही जिल्हा परिषदमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी असतात त्यांना हा अधिकार असतो. प्रश्न क्रमांक 8 पहा. सध्या भारतात केंद्रशासित प्रदेश किती आहेत?
तर 8चं उत्तर येतं पर्याय क्रमांक 2. सध्या 8 आहेत. किती? जम्मू आणि काश्मीरचं विभाजन ज्यावेळी केलं त्यावेळी 9 झाले. कोणकोणते? आधी 7 होते, त्यामध्ये 2 ॲड कोणते झाले? जम्मू आणि काश्मीर आणि लडाख हे ॲड झाले होते. आणि त्यावेळी संख्या किती होती केंद्रशासित प्रदेशांची? तर 9 होती. पण नंतर काय झालं की दादर नगर हवेली आणि दमण आणि दीव यांचं एकत्रीकरण करण्यात आलं या 2 केंद्रशासित प्रदेशांचं. त्यामुळे ती संख्या किती झाली? 8 झाली. मग सध्या 8 आहेत, लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 9 पहा. मी, आम्ही. तर तिने काय झालं? आता हे एकवचनी होते. मी, आम्ही अनेकवचनी होते. आता तिने एकवचनी आलं तर अनेकवचनी काय होणार? त्यांनी. पर्याय क्रमांक 9चं उत्तर येणार 3. 10व्याचा प्रश्न पहा. 10व्याचं उत्तर आपल्याला पाहायचं आहे. प्रश्न क्रमांक 10. विच सफिक्स विल यू ॲड टू मेक अ नाउन ऑफ द वर्ड अट्रॅक्ट? आता अट्रॅक्ट हा शब्द आहे, त्याला जर कोणता सफिक्स जर आपण लावला तर त्यापासून नाम तयार होईल. नाउन तयार करायचं आपल्याला खालचं सफिक्स लावून. मग 10चं उत्तर काय येतं? ॲट्रॅक्शन असा जर शब्द तयार झाला तर तो काय होतो? नाउन होतो. भारतातील सर्वात मोठी नदीबेट कोणते? 11व्याचं उत्तर काय येणार? सर्वांना माहिती आहे, 2. माजुली. कुठे आहे? आसाममध्ये आहे. कोणत्या नदीत आहे? ब्रह्मपुत्रा. प्रश्न क्रमांक 12 पहा. विदर्भात कापूस फार पिकतो या वाक्याचा प्रकार सांगा. वाक्याचे जे काही प्रकार आहेत त्यावरती आपलं बहुतेक लेक्चर झालेलं नाही, ते आपण घेऊया लेक्चर. 12व्याचं उत्तर काय येतं पहा. तर यामध्ये काय गेलं आहे? यामध्ये प्रश्न आहे का? नाही. यामध्ये आज्ञा कोणती सांगितलेली आहे का? नाही सांगितलेली. उद्गारवाचक वाचक वाक्य आहे का? नाही. तर त्याचं काय येतं? 3. विधानार्थक वाक्य. वाक्याचा फक्त काळाचा ज्यावेळी बोध होतो त्यावेळी त्याला विधानार्थक म्हणतात. लक्षात आलं? चूज द करेक्ट ऑफ अँटोनिम्स ऑफ द वर्ड बिलीफ. म्हणजे समानार्थी शब्द आपल्याला सांगितलं आहे. बिलीफचा समानार्थी शब्द. तर 13व्याचं उत्तर काय येतं? 4. डॉबर्ट. विरुद्धार्थी शब्द. बिलीफचा विरुद्धार्थी शब्द आपल्याला विचारायला सांगितलं आहे. 13चं उत्तर घेतं 4 येतं. डॉबर्ट. सध्या भारताच्या लोकसेवेत एकूण सदस्य आहेत. किती सदस्य आहेत? 14व्याचं उत्तर काय येतं? सध्या भारताच्या लोकसेवेत 545 सदस्य आहेत. आणि राज्यसभेत जर विचारलं तर 245 आहेत. लंकेची पार्वती म्हणजे काय? याचा अर्थ काय विचारले? 15व्याचा अर्थ काय? तर 4 येतं. दागिने नसलेली स्त्री याचा अर्थ होतो. शब्दसमूहाबद्दल एक शब्द हा चॅप्टर मराठी व्याकरणमध्ये आहे. त्यामध्ये जे काही शब्द आहेत ते तुम्हाला पाठ करावे लागतील. त्याच्यानंतर पहा, पॅसिव्ह व्हॉईस करायला सांगितलं आहे. क्वेश्चन क्रमांक 16. चूज द करेक्ट पॅसिव्ह व्हॉईस फ्रॉम द फॉलोइंग सेंटेन्स. तर 16व्याचं उत्तर काय येतं पहा. याच्यातील पॅसिव्ह व्हॉईसचं कोणतं वाक्य बरोबर आहे असं विचारलं. मग पॅसिव्ह व्हॉईसचं कसं येतं? पहिल्यांदा सब्जेक्ट येतो प्लस तुमचं हेल्पिंग वर्ब येतं. त्याच्यानंतर काय येतं? वर्ब 3 म्हणजे जो काही वर्बचा प्रकार आहे तो 3रा येतो. त्याच्यानंतर बाय येतं आणि लास्टला काय येतं? ऑब्जेक्ट येतं. आलं लक्षात? मग हा प्रकार हे जे मी सांगितलेलं आहे हे कशात आहे? तर प्रश्न क्रमांक तुमचं ॲन्सर क्रमांक 1 मध्ये आहे. पहा कसं आहे पहा. ही सब्जेक्ट झाला, वॉज हेल्पिंग वर्ब झाला, कीवर्ड फितरी झालं तुमचं, अ गिफ्ट ऑब्जेक्ट मित्रांनो पहिला ऑब्जेक्ट पाहिजे आणि बाय रीटा. म्हणजे याचं उत्तर काय येणार? 1. ही वॉज गिवन अ गिफ्ट बाय रीटा. आलं लक्षात? फितरी नंतर ऑब्जेक्ट पाहिजे. मित्रांनो एक करेक्शन करा. आता काय होतं या ठिकाणी? पहिला ऑब्जेक्ट येतं, ऑब्जेक्ट नंतर काय येतं? हेल्पिंग वर्ब येतं. त्याच्यानंतर काय येतं की तुमचं हेल्पिंग वर्ब नंतर काय येतं? फितरी येतं. फितरी नंतर बाय येतं आणि बाय नंतर सब्जेक्ट येतो. अशा प्रकारे
लेक्चर घेत असताना काही लहान लहान चुका होतात, फक्त मित्रांनो तुम्ही थोडं समजून घ्या. चुका या होतच असतात, थोड्या काही चुका मित्रांनो होतच असतात, फक्त ते आपल्या समजून घेण्यावर असतं. तर प्रश्न क्रमांक 17 पहा. आता या ठिकाणी वाक्य कसं आहे पहा. या ठिकाणी माय अंकल एक्सपेक्ट दॅट आय शॅल गेट अ मेडल. आता माय अंकल या ठिकाणी नाही आहे, ते लक्षात घ्या तुम्ही. माय अंकल एक्सपेक्ट दॅट आय शॅल गेट अ मेडल. तर आय शॅल गेट अ मेडल याचा तुम्हाला क्लॉज विचारला आहे. क्लॉज कोणता आहे, तर याचा क्लॉज कोणता येतो मित्रांनो. 17व्याचं उत्तर पहा, ए येतं, नाऊन क्लॉज. या ऑब्जेक्टच्या ठिकाणी एक आय शॅल गेट अ मेडल हे ऑब्जेक्टच्या ठिकाणी. मग ऑब्जेक्ट काय असतं, एक तर नाम असतं, लक्षात आलं. त्यामुळे याचं नाऊन क्लॉज येतं. माय अंकल इन पुणे लास्ट 5 years. आता यामध्ये तुम्हाला टेन्समध्ये हे करायला सांगितले, टेन्स ओळखायला सांगितले तुम्हाला. या ठिकाणी जो काही शब्द आहे तो तुम्हाला घालायला सांगितला आहे. तर 18व्याचं काय येतं, 3 सी हॅज बीन लिव्हिंग इन पुणे लास्ट 5 years. पहा, ज्यावेळी पिरियड ऑफ टाईम असतो तर त्यावेळी काय तर हॅज बीन लिव्हिंग लास्ट 5 years. प्रश्न क्रमांक 19 पहा. ग्रामपंचायतीचा कार्यकाळ सामान्यतः किती वर्षाचा असतो. तर 19व्याचं उत्तर किती येतं, 5 वर्षाचा. आलं लक्षात. त्यानंतर प्रश्न क्रमांक 20. महात्मा फुले कृषी विद्यापीठ सध्या कोठे आहे, तर 20व्याचं उत्तर येतं 2, राहुरीमध्ये आहे. प्रश्न क्रमांक 21. महाबळेश्वर पोलादपूर दरम्यान जो घाट वसलेला आहे त्या घाटाचं नाव काय. महाबळेश्वर ते पोलादपूर. तर याचं किती उत्तर येतं पहा, 21व्याचं 1 येतं, आंबेनळी घाट. आडकित्ता हा शब्द खालीलपैकी कोणत्या भाषेतून आलेला आहे, तर 22व्याचं उत्तर आहे 4, कानडी भाषेतून आलेला आहे. भारताच्या भूसरहद्दीची एकूण लांबी किती किलोमीटर आहे, तर याचं उत्तर काय येतं, 15,200 किलोमीटर ही भारताच्या सरहद्द भूमीची लांबी, सरहद्दीची लांबी आहे. आता भारताचं जर विचारलं तुम्हाला की उत्तर दक्षिण लांबी किती आहे, तर किती येते, 3,214. आणि पूर्व पश्चिम किती आहे, 2,900. ह्या दरम्यान ही लांबी आहे. पृथ्वीच्या अंतरंगाचे 3 भाग मानले जातात, त्यापैकी पुढीलपैकी कोणता भाग पृथ्वीचा म्हणजे पहा अंतर्भागाचा भाग नाही, असा प्रश्न आहे. पृथ्वीच्या अंतरंगाचे 3 भाग मानले जातात, त्यापैकी कोणता भाग पुढील अंतरंगाचा भाग नाही, तर शिलावरण आहे, गाभा आहे, प्रावरण आहे. तर याचं उत्तर काय येतं, स्थिरावरण. प्रश्न क्रमांक 25 पहा. इंग्रजांच्या विरुद्ध लढण्यासाठी चतुश्रुती कार्यक्रमाचा पुरस्कार कोणी केला, तर 25व्याचं उत्तर येतं 3, लोकमान्य टिळकांनी. 2011च्या जनगणनेच्या प्राथमिक निष्कर्षाने महाराष्ट्रातील सर्वात कमी साक्षर प्रमाण असणारा जिल्हा कोणता आहे, तर 26व्याचं उत्तर येतं पहा 2, नंदुरबार. भारताच्या विभाजनाची घोषणा कोणत्या योजनेनुसार करण्यात आली, तर पर्याय क्रमांक 1, माउंटबॅटन योजना. 3 जून 1946ला आय थिंक ती झाली होती. माउंटबॅटन योजना घोषित करण्यात आली होती. 28वा प्रश्न पहा. ग्रामपंचायतीमध्ये अनुसूचित जाती जमाती कोणत्या घटकाच्या आधारावर राखीव जागा ठेवण्यात येतात. म्हणजे ज्या काही SC आणि STसाठी ज्या काही जागा असतात कुठे ग्रामपंचायतीमध्ये, ती कशाच्या आधारावर असतात, तर लोकसंख्येच्या आधारावर असतात. जेवढी लोकसंख्या आहे त्या प्रमाणात त्या जागा त्यांना दिल्या जातात. 29वा प्रश्न पहा. NSGचा फुल फॉर्म काय, तर राष्ट्रीय सुरक्षा बल, नॅशनल सिक्युरिटी गार्ड. आणि लास्टचा प्रश्न. कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाची स्थापना जी झाली अखिल भारतीय पातळीवर, तर संघटना डिसेंबर 1925मध्ये कुठे स्थापन झाली, तर याचं उत्तर काय, 30व्याचं 1 आहे, कानपूर या ठिकाणी. आलं लक्षात. अशा प्रकारे मित्रांनो आपली टेस्ट क्रमांक 9 झालेली आहे. आता पुढील जी काही टेस्ट आहे आपण ती अशाच प्रकारची टेस्ट महत्त्वाची घेणार आहोत आपण. आणि लेक्चर आवडलं तर नक्की सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू.